चॅनल अनघा जावकर। आजच्या ब्लॉगची सुरुवात ढोल ताशाने झाली। म्हणजे तुम्हाला अंदाज आला असेल, नाही आला का? तर आज 5 दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन आहे आणि त्याच्यामुळे सगळीकडे विसर्जनाचं काही ठिकाणी वाजत गाजत, काही ठिकाणी गहिवरल्या स्वरूपात वातावरण आहे। आपण आत्ता आलोय परळच्या राजा इथे आणि इथून मग आपण जवळपासचे सगळे बाप्पा आज करणार आहोत। मुद्दाम दोनही ब्लॉग एकत्र आणलेत, लालबागचा राजा आणि गणेश गल्लीचा बाप्पा। मी बाप्पाच्या 3ऱ्या दिवशी गेले होते, त्याची लिंक इथे देते आहे, तर तोही ब्लॉग बघा। आणि त्याच्यानंतर आज गणपती बाप्पाच्या त्यामुळे गणेश चतुर्थी किंवा गणेश फेस्टिवलमधलं आज 5वा दिवस आहे। आपण परत लालबागला आलो आहोत। स्नेहान हाय म्हणतो तुम्हाला सगळ्यांना, कुठेही जाऊ नका, इथेच राहा। तुम्हाला बरेच बाप्पा मला दाखवायचा माझा प्रयत्न असणार आहे। तर मंडळी, आपण आता परळचा राजा बाप्पाचं दर्शन घेतलंय। परळच्या राजाला बाप्पाची मूर्ती इतकी लोभसवाणी, इतकी सुंदर मूर्ती आहे, भव्य आणि तरी सुंदर। बाप्पाचे डोळे इतके सुंदर आहेत आणि विशेष म्हणजे परळच्या राजाला जत्रा आहे, मुलं मज्जा करू शकतात। खूप 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 कमाल खेळ ठेवलेत, जे खेळून आम्ही लहानाचे मोठं झालो आणि आजही ज्या खेळांचं आकर्षण मुलांना आहे, त्यामुळे आलात तर नक्की इकडे भेट द्या। तर मंडळी, आपण आत्ता आलोय रंगारी बदक रहिवाशी मित्रमंडळ, इकडे आलोय आपण आत्ता। थोडं थांबायला लागतंय आणि तुम्हाला माहीत आहेच, तुम्हाला देखावा बघून लक्षात आलंच असेल की स्वामी समर्थ महाराजांचा देखावा इकडे उभा केलाय। आपल्याला दर्शन कसं मिळतंय आपण बघणार आहोतच। मंडळी, आपण आत्ता आलोय चिंचपोकळीच्या चिंतामणीकडे। मला माहिती आहे चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आगमनाला किती गर्दी असते। आपण तो व्हिडिओ बघितला नसेल तर इथे मी लिंक दिली आहे, नक्की जाऊन बघा। आणि आत्ता आपण आलोय बाप्पाचं दर्शन करायला। खाऊचे एवढे स्टॉल्स आहेत आणि इयरिंग्स आणि काय काय काय, त्यामुळे इतकी गर्दी आहे की आपण आता चाललोय पुढे बघूया आपल्याला किती लाईन आहे आणि दर्शन कसं मिळतंय। जर खूप लाईन असेल
कारण आता 11 वाजले, खूप लाईन असेल तर आपण समोरून बाप्पाचं दर्शन घेऊया, कारण आपल्याला बाकीच्या बाप्पांचं पण दर्शन घ्यायचं आहे. तर मंडळी, चिंचपोकळीचा चिंतामणी बाप्पाकडे चरण स्पर्शाची प्रचंड गर्दी आहे. त्याच्यामुळे जसं मी तुम्हाला म्हणाले होते की गर्दी आपण स्किप करणारच होतो, तर आपण मुखदर्शनाचा एक छोटीशी जागा त्यांनी मुखदर्शनासाठी ठेवली, त्यातून आपण पुढे मुखदर्शनासाठी गेलो. तुम्ही येऊ शकता. आता पुढे पुढे जसे गौरी गणपतीचं उद्या विसर्जन होईल त्याच्यानंतर गर्दी वाढत जाईल, त्याच्यामुळे लवकर या. गर्दी टाळून दर्शनाला यायचा थोडा प्रयत्न करा, म्हणजे उगा चेंगराचेंगरी गर्दी धक्काबुक्की याच्यामध्ये बाप्पाचं दर्शन तुम्हाला नीट होणार नाही, तर असं करू नका. जास्त उशिरा येऊ नका. जर तुम्हाला यायचं असेल तर या 1-2 दिवसांमध्ये येण्याचा प्रयत्न करा, कारण नंतर खूप प्रचंड गर्दी वाढत जाणार आहे. गणपती बाप्पा मोरया. मंडळी, आता तेजूकायाचा आपण आत्ता बघितला, सगळ्याच मंडळांकडे इतकी गर्दी आहे की, आणि तेजूकाया बाप्पाचा आतला सभामंडप आहे तो लहान आहे आणि तिकडे गर्दी खूप होत होती. त्याच्यामुळे मी प्रेफर केलं की व्हिडिओ करत तिकडे थांबण्यापेक्षा मी फोटो घेतला आहे फक्त तुमच्यासाठी. त्यामुळे एवढं गोड म्हणून घ्या, बाप्पाचं दर्शन घ्या. व्हिडिओ नाही करता आला मला, कारण खूप प्रचंड गर्दी होती तिकडे आणि इतर भक्तांची गैरसोय करून आपण तिकडे व्हिडिओ करत राहणं मला योग्य वाटलं नाही. त्याच्यामुळे मी फोटो घेतला आणि बाप्पाचं दर्शन घ्या. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. लालबागच्या राजाचं आणि गणेश गल्लीच्या बाप्पाचं आपण ह्या आधीच दर्शन घेतलं आहे. त्या ब्लॉगची लिंक मी आधी या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे, परत एकदा इथे शेअर करते, नक्की बघा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही सांगणारच आहात. पण इतरही लोकांना बाप्पांचं दर्शन घर बसल्या व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.